उद्यापासून देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। उद्या दुपारी 3 वाजता ही आचारसंहिता लागू शकते। आपल्यासोबत एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। सर, उद्या दुपारनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। निवडणुकीला तुम्हालाही समोर जायचं आहे, काय सांगाल? नहीं, चलिए देर आए दुरुस्त आए। आम्ही तर अनेक दिवसापासून सर्व देश वाट बघत होता की कधी आचारसंहिता लागणार आहे। पण सरकारचा एक षडयंत्र होतं की बाबा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक मॅटर चाललेला होता आपला इलेक्टोरल बॉन्ड्सचा। हजारो कोटी रुपये त्यांनी जमा केलेले आहे। सुप्रीम कोर्टामुळे आता लोकांसमोर आलेला आहे की किती कॉर्पोरेटकडून किती कोटी रुपये आपण इकट्ठा केलेले आहे आणि ते सगळे पैसे आता पुन्हा ते आपण इलेक्शनमध्ये वापरणार आहेत। तरीसुद्धा निवडणुकीसाठी सगळे लोक आम्ही तर सज्ज आहे, आमची तयारी आहे। अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होते, कारण यावेळी अपेक्षा होती की मागच्या 2019पेक्षा लवकर ते लावतील आचारसंहिता, कारण त्यांचा जे मंदिरचा एजेंडा होता, मग अबुधाबीमध्ये एक मंदिरचा एजेंडा होता, ते सगळं संपलं होतं आणि आमची अपेक्षा होती ते संपल्यावर ते आचारसंहिता लावतील। पण त्यांचे अनेक दुसरे कामं होते, आता ते सगळे झालेले आहे। आता निवडणुकीसाठी या एकीकडे आचारसंहिता लागू होत आहे, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात तयारी सुद्धा केलेली आहे। काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्ष आहेत, तुम्ही सुद्धा आहात, तुमची कशा स्वरूपाची तयारी आहे आणि यावेळेला भाजपला हरवणं सोपं आहे असं वाटतं का? नाही, माझी तर अपेक्षा हे होती की अमित शाह साहेब माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आले होते आणि इतका मोठा आवाजाने ते गर्जना केले होते, लोकांना आवाहन देत होते की जोर से बोलो, इस बार कमल को भेजेंगे, यहाँ से हमारे ज़िले से एमआईएम को उखाड़ फेकेंगे। इतकी का भीती वाटती आपल्याला की 20 सीट्स तुम्ही डिक्लेअर केले, तुम्ही आमच्या औरंगाबादची सीट्स का डिक्लेअर करत नाही आहे? असं तर प्रकरण नाही आहे ना की कोणीही तुमच्या पार्टीवरून लढायला तयार नाही आहे म्हणून तुम्ही हे सीट लढत नहीं आहे करके। मग तुम्ही भाषण देताना काय असं बोलले होते कि हमको उखाड़ के फेंकना है और इस बार कमल को दिल्ली को भेजना है करके, हे तुम्हीच बोलले होते। पण आतापर्यंत हे सीट कुणाला जाणार, कोणत्या पक्षाला जाणार हेही स्पष्ट झालेलं नाही आहे। कॅन्डिडेट तर सोडा, कोण कॅन्डिडेट असणार आहे। तर हे जे संभ्रमाचं वातावरण जे आमच्या सीटवरून आहे ते का क्लिअर होत नाही? लोकांची अशी भावना होती की अमित शाह आले म्हणजे हे सीट भाजप लढणार म्हणजे लढणार, असा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा दावा होता। आता का ते फुस झालेले आहे? एमआय महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवणार आहे, देशात किती जागा लढवण्याची शक्यता आहे, त्याबद्दल काय सांगा? आता देशाचा तर मी नेता नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या अध्यक्ष नात्याने आम्ही 6 सीट्स आयडेंटिफाय केलेले आहे। आम्ही वाट बघत आहे की कोणत्या सीट कोणत्या पार्टीला मिळणार आहे त्यांच्या अलायन्समध्ये, दोघाही अलायन्सच्या आम्ही बाबतीत बोलतो आणि ते एकदा क्लिअर झाल्यानंतर कोणत्या पक्षाला मिळतो आणि नंतर कोणत्या कॅन्डिडेटला मिळतो, तर त्या अनुषंगाने आम्ही आमचे पत्ते उघडणार आहे। आता जे मोठे पार्टीज आहे त्यांनी आपले पत्ते उघडले नाही तर आम्ही कशाला उघडू? आम्ही तर खूप 48 सीट्सवर आम्ही निवडणूक लढणार नाही आहे। तुम्ही ज्या 6 जागा सांगतात त्या 6 जागा कुठले आहेत? संभाजीनगर एक आहे, आता स्वाभाविक आहे, आणि विदर्भामधले 2 आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये एक आहे, मुंबईमध्ये आहे आणि मराठवाड्यामध्ये 1-2 सीट्स आहे। मराठवाड्यात संभाजीनगर व्यतिरिक्त कुठली लढताय तुम्ही? आता ते मी काय म्हटलो की त्यांना आपले पत्ते उघडू द्या ना। इतकं मोठी पार्टी, इतकं मीटिंग्स मागच्या 2-3 महिन्यापासून वारंवार तुमचे मीटिंग्स होत आहे, आतापर्यंत तुमचा निर्णय झालेला नाही आहे, मग मी कशाला आमचे पत्ते उघडू? निवडणूक आहे, उसके अंदर उनको खोलने दीजिए, फिर उसके बाद मैं बताता हूँ ना आपको। संभाजीनगरची जागा काल प्रकाश आंबेडकर येऊन गेले होते, ते असं म्हणाले की ही जागा आम्ही जिंकलेली जागा आहे, त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये ही जागा आम्ही सोडणार नाही असं ते म्हणतात। खरं आहे ना, ते जिंकलेली जागा आहे ना। मी जे खासदार बसलेला आहे, मी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा खासदार आहे, तर त्यांनी जे म्हटलेले आहे हे खरी गोष्ट आहे की आम्ही जिंकलेली जागा आहे। ते त्यांचा उमेदवार देणार आहेत आता यावेळेला, तुम्ही त्यांचे खासदार होतात त्यांच्यासोबत नाहीत, मात्र येणाऱ्या काळात ते त्यांचा स्वतंत्र उमेदवार देतील। बघू ना आपण। ते म्हणजे आतापर्यंत त्यांचंही म्हणजे काही फायनल झालेला नाही आहे, आपल्यालाही माहीत आहे की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलेले आहे की आम्ही 48 सीट्सवर आमची तयारी आहे आणि शिवसेना आणि शरद पवार साहेबांची एनसीपी आणि काँग्रेस त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतील आणि ते काय निर्णय घेतील आता हे 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागतच आहे, हे 1-2 दिवसामध्ये स्पष्ट होतील। तर होते इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.